आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमधील अदलाबदल प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक झालेले आहेत। डॉक्टर अजय तावरे यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे असं रवींद्र धंगेकरांनी म्हटले। तर या प्रकरणामध्ये हसन मुश्रीफ यांचा हात आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। मुश्रीफांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा धंगेकरांनी केली आहे। दरम्यान मुश्रीफांनी धंगेकरांचे आरोप फेटाळलेत। 2 दिवसांमध्ये धंगेकरांनी माफी मागितली नाही तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असा इशारा हसन मुश्रीफांनी दिलाय। अजय तावरेंनी ह्याच्या पूर्वी किती ब्लड रिपोर्ट केलेत, किती रिपोर्टमध्ये बदल केली, किती खुनाच्या गुन्ह्यात पैसे घेतले। अजय तावरे सारख्या डॉक्टरला चौकात आणून फाशी दिली पाहिजे असं त्याचं कर्तृत्व आहे आणि याला हसन मुश्रीफ पाठीशी घालतात। हसन मुश्रीफांनी ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे। 2 पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्यामधनं निलंबित केलं पण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्यांच्यावर खंडणी, अँटी करप्शन खंडणी, त्यांना जेलला पाठवा। एकदा पुण्याला आदर्श तरी कळेल पोलिसांचा। रवींद्र धंगेकर जे लोकप्रतिनिधी आहेत पुण्याचे, त्यांनी माझ्यावर आरोप केले। मुश्रीफांच्या आशीर्वादाने हे चाललेलं आहे असा त्यांनी एक अतिशय खोटा, माझ्याबद्दल बदनामी पसरवणारा त्यांनी आरोप केलेलं मी प्रसार माध्यमामध्ये पाहिलं। त्यांनी 2 दिवसाच्या आत जर माझी माफी मागितली नाही तर त्यांना बदनामीचा दावा त्यांच्यावर मी दाखल करीन।